नमस्कार, माझं नाव संयम देशमान आणि मी पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी मध्ये. आणि आज आपण शिकणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स. खूप सिंपल पद्धतीने शिकणार आहोत बॉस. अशा प्रकारे तुम्हाला आजपर्यंत तरी कोणी शिकवलं नसेल. इतक्या सिंपल मेथडना एक नवीन सिरीज सुरू केली आहे आपण, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक टेन्सला आरामात समजतोय. कारण व्हॉट आय कन्सिडर that if you want to speak in English, boss, okay, you have to know the tenses, because until and unless you don't know the tenses, you will not able to speak English. That has been my experience till now. Okay, माझे खूप असे विद्यार्थी आहेत जे म्हणतात की सर बरं झालं मी टेन्सेस शिकलो. आम्हाला इंग्लिश तुडकं मुडकं येत होतं, पण टेन्सेस शिकल्यामुळे आमच्या लँग्वेजमध्ये अजून चांगली सुधार झाली. ओके, सो प्लीज आज आपण पास्ट परफेक्ट टेन्स शिकणार आहोत. याच्या आधीचे टेन्स पूर्ण बघा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल प्लीज पूर्ण सबस्क्राईब करा, कारण इतक्या चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग तुम्हाला कोणी देणार नाही. ओके, चलो विदाउट एनी फर्दर अडू आपण आपले लेक्चर सुरू करूया. ओके, पास्ट परफेक्ट टेन्स सुरू करणार आहे. कधी यूज करतोय लक्षात घ्या. पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर आपण केव्हा करत असतो की जेव्हा डिस्क्राईब अन ॲक्शन दॅट वॉज कम्प्लिटेड, की भाई पूर्ण कंप्लीट झाली आहे बिफोर अनदर ॲक्शन इन द पास्ट, की सध्याची ॲक्शन आहे, ठीक आहे, सध्याचे सुरू आहे, त्याच्या आधी एखादी ॲक्शन खूप पहिले सुरू होऊन पूर्ण झाली. ठीक आहे, पूर्ण झाली, जसं केलेला होता. उदाहरणार्थ भाई मी अभ्यास केलेला होता. बघा, अशी कृती जी भूतकाळातील दुसऱ्या कृतीच्या आधीच पूर्ण झाली. की सी एखादी ॲक्शन आहे, ठीक आहे, ती सुरू होऊन पूर्ण झाली. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरी ॲक्शन पण सुरू झाली. म्हणजे एखादी ॲक्शन कंप्लीट होऊन खूप वेळ झाला, केलेला होता या अर्थामध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो सगळं, फक्त प्लॉट समजून घ्या कशा प्रकारचे सेंटेन्सेस असतात आणि मग दॅट विल बी सो इझी फॉर यू टू अंडरस्टँड. ओके, बघा याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा हा टेन्स आपल्याला बनवायचा असतो तेव्हा तुम्हाला लेला होता. ओके, लेला होता हे लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. लेला होता म्हणजे काय? लेला होता इन द सेन्स की उदाहरणार्थ मी अभ्यास केलेला होता, तो मला बोललेला होता, तिने काम केलेले होते. म्हणजे एखादं काम करून खूप वेळ झाला आणि संपलं पण ते केलेला होता. उदाहरणार्थ मी माझ्या मित्रांना बोलवलेलं होतं, ठीक आहे, माझ्या आईने पार्टी अरेंज केलेली होती, किंवा मी शाळेमध्ये गेलेलो होतो. ॲक्शन जी कंप्लीट होऊन खूप वेळ झाला किंवा लेला होता या अर्थामध्ये आपल्याला बोलायचं आहे, तर आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करावा लागतो. आता अजून एक गोष्ट याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता यूज करतो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्हाला सांगितलं होतं सब्जेक्ट चेंज होत नाही, ऑब्जेक्ट चेंज होत नाही. चेंज काय होतं? चेंज होतं भाई फक्त तुमचा हेल्पिंग वर्ब आणि वर्बचा फॉर्म. ठीक आहे, मग मला सांगा याच्यामध्ये कोणता हेल्पिंग वर्ब आहे? याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब यूज होणार हॅड, हा हेल्पिंग वर्ब यूज होणार. आणि कधीही परफेक्ट म्हटलं तर वर्बचा थर्ड फॉर्म यूज होणार, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, वर्बचा थर्ड फॉर्म यूज होणार. इतकं पण हार्ड नाही आहे, फक्त तुम्हाला कन्स्ट्रक्शन समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे. कन्स्ट्रक्शन समजून यू हॅव टू अंडरस्टँड द प्लॉट ऑफ इंग्लिश लँग्वेज, नथिंग मच. ठीक आहे, वाक्य बनतात कसे हे समजणं जास्त इम्पॉर्टंट असतं, बाकी काही इम्पॉर्टंट नसतं. ओके फाईन. तर ओके, हॅड कोणता हेल्पिंग वर्ब येतो या ठिकाणी? येतो हेल्पिंग वर्ब हॅड. ओके, आणि त्याच्यानंतर वर्बचा येतो थर्ड फॉर्म. मी मला सांगितलं होतं थर्ड फॉर्म माहीत असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय यू विल नॉट एबल टू अंडरस्टँड द इंग्लिश. ओके, बघा हॅड जो आहे हा तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टच्या नंतर तुम्ही यूज करू शकता. ओके, उदाहरणार्थ आय हॅड, वी हॅड, यू हॅड, दे हॅड, राम अँड सीता हॅड, मंगेश हॅड, सुरेश हॅड, पेन हॅड. ठीक आहे, पास्ट मध्ये करायचं, पास्ट परफेक्ट मध्ये करायचं ते हॅड आपल्याला वापरावं लागतं. प्रत्येक सब्जेक्ट सोबत तुम्ही यूज करू शकता. ओके, तुम्हाला काही आय ग्रुपमध्ये वेगळं आणि ही ग्रुपमध्ये वेगळं असं करायचं नाहीये, प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्हाला हे करावं लागतं. नेक्स्ट बघा, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट प्लस पार्टिसिपल. आता कन्स्ट्रक्शन बघा काय, सगळ्यात पहिले तुम्हाला सब्जेक्ट जो आहे हा सेम राहतो आणि ऑब्जेक्ट हा सेम राहतो. हेल्पिंग वर्ब बघितलं, याच्यामध्ये हॅड हे हेल्पिंग वर्ब लागतं, बरोबर, आणि हॅड हे हेल्पिंग वर्ब तर लागतं, पण याच्यामध्ये वर्बचा कोणता फॉर्म आहे? तर वर्बचा थर्ड फॉर्म याच्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो. सेंटेन्स तयार करताना हे कन्स्ट्रक्शन तुमच्या लक्षात राहील, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ओके, बघा आता आपण सेंटेन्स तयार करूया. कन्स्ट्रक्शन नीट लक्षात घ्या, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ओके, चला बघा, मी गृहपाठ पूर्ण केलेला होता, केला होता. ठीक आहे, मग काय येणार? सब्जेक्ट आहे तुमच्याकडे आय, ठीक आहे, मी, नंतर मग काय, आयच्या नंतर आपण हॅड घेतो, आय हॅड, वर्बचा थर्ड फॉर्म फिनिश, पूर्ण करण्याला फिनिश म्हणतो, याचा थर्ड फॉर्म एडी. आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क, मी माझा अभ्यास पूर्ण केलेला होता. नेक्स्ट बघा बाई काय सिंपल आहे, तो शाळेमध्ये गेलेला होता, की तो ही
ठीक आहे, कुठे गेलता? शाळेमध्ये गेलेला होता. पूर्ण झालेली आहे, जाऊन आलेला सुद्धा आहे, कंप्लीट झाली, आता काही संबंध नाही प्रेझेंट टेन्स त्यासोबत. समजलं? मग कसं करणार? सब्जेक्ट घेतला तोला आपण ही म्हणतो, ही. ठीक आहे, हॅड, ही हॅड, आणि गो, जाणे याला गो म्हणतो, पण याचा थर्ड फॉर्म आहे गॉन. ही हॅड गॉन, तो गेलेला होता कुठे? टू स्कूल, शाळेमध्ये. समजलं? इतकं सिंपल आहे, काही काळजी करायची गरज या ठिकाणी नाही आहे. त्याच्यानंतर बघा, मी त्याला आधी भेटलो होतो बॉस, मी त्याला आधी भेटलो होतो. आय हॅड मेट हिम बिफोर, की मी जे ना त्याला आधी भेटलो होतो. ठीक आहे, आय सब्जेक्ट, हॅड, ओके, आणि मीटचा थर्ड फॉर्म मेट, कोणाला? त्याला आधी, बिफोर. आय हॅड मेट हिम बिफोर. तुम्हाला अजून प्रॅक्टिस करायला सेंटेन्सेस पाहिजे तर तुम्ही आम्हाला या नंबरवर मेसेज करू शकता. तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे आहेत, ओके, 100% गॅरंटीनं बोलायला शिकायचं आहे इंग्लिश. आम्हाला या नंबरवर मेसेज करा. वी विल स्टार्ट युअर ट्रेनिंग सून. ओके, आमचे बॅचेस सुरू असतात, तुम्ही लगेच ॲडमिशन घेऊन टाका, लगेच तुम्ही जॉईन करा. ओके, आणि जर प्रॅक्टिससाठी लेसन्स पाहिजे असतील किंवा एक्झाम्पल पाहिजे असतील तर यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस. व्हॉट्सअपवर मेसेज करा यार. तुम्ही काय करता? तुम्ही आम्हाला यूट्यूबवर कमेंटवर टाकताय, सर प्लीज सेंड PDF. अरे कसं पाठवू त्या ठिकाणी PDF मी? किंवा तुम्ही आम्हाला टेक्स्ट मेसेजवर सांगता की सर प्लीज सेंड PDF. कशी पाठवू PDF मी? समजलं? त्याच्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. दॅट विल बी सो इझी फॉर यू. तुम्हाला सुद्धा चांगलं होईल आणि आम्ही सुद्धा पटकन तुम्हाला पाठवून देऊ. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब करा, ओके, आणि नसेल सबस्क्राईब केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला आमच्या शेअर, ओके, लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. ओके, आणि तुमच्या मित्रांना लवकरात लवकर हा व्हिडिओ पाठवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत गुड बाय.